लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। मेची 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा झालेले आहे, जे की लाडक्या बहिणींना SMS देखील येत आहे। कोणालाही 1500 रुपये इथं मेचे जमा होत आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मेचे 1500 रुपये इथं आलेले आहे। तर आता लाडक्या बहिणींना नुकतेच 3000 रुपये इथं जमा झालेले आहे। यामध्ये मार्च आणि एप्रिलचे पैसे आहे। मोठी अपडेट म्हणजे राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहे अशांना मेचा हप्ता 1500 रुपये, ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहेत तर अशांच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं जमा होत आहे। मार्च आणि एप्रिलचे जे काही पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3000 रुपये इथं जमा झालेले आहे। त्या पाठोपाठच आता मेचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। आता कोणाला पैसे इथं मिळत आहे ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, आधार लिंक आहे, DBT सुरू आहे, ज्यांचं खातं मध्ये व्यवहार होत आहे अशा लाडक्या बहिणींना जे काही पात्र आहेत तर अशांना आज सकाळ दुपारपासूनच SMS इथं येत आहे। आता मेचे जे काही पैसे आहेत 1500 रुपये या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। सर्वच लाडक्या बहिणींना एकाच वेळी पैसे तर येणार नाही, जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत। आता 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने जमा झाले। भरपूर लाडक्या बहिणींचे SMS आलेले होते की आम्हाला मार्च एप्रिलचे पैसे आलेले नाही, परंतु 5 ते 6 दिवसांमध्ये सर्वांनाच पैसे आलेले आहे। याचप्रमाणे आता 1 मे आता पैसे जे की मे महिन्याचे इथं जमा होत आहे। यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर 13 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये जे की लाडक्या बहीण योजनेचे जमा होत आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत आहे, जे की मेचा हप्ता आहे। आता तुम्हाला पैसे आले नसतील तर लगेच तुम्ही 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता। त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहणारच आहोत। यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, वाशिम तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पैसे इथं येत आहे, काही जिल्ह्यांमध्ये आज दुपारपासून पैसे जमा होत आहे। पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम लाडक्या बहिणीने काय करायचं आहे, KYC पूर्ण आहे का तपासा, आधार लिंक आहे का तपासा, DBT चालू आहे का तपासा, अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे का हे तपासून घ्यायचं आहे, मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का, बँक पासबुक हे चेक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि तुमचा अर्ज स्टेटस चेक करा की तुमचा अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे हे सर्वप्रथम तुम्हाला चेक करून घ्या। आता लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे 181 या नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता। ज्यांचा कोणाचा अर्ज पेंडिंग आहे, ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत, KYC समस्या यांसाठी तुम्ही कॉल करू शकता। नावात चुकीचे आहे, आधार लिंक नाही, बँक खाती समस्या, DBT बंद, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे, लाभार्थी यादीत नाव नाही तर अशांसाठी जे की इथं 181 ह्या लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथं सुरू केलेला आहे। आता KYC बाबत मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहीण योजनेची KYC बंद झालेली नाही। आता लवकरच लाडक्या बहिणी जे की आहे, बरेच लाडक्या बहिणींची KYC मुळे इथं पैसे थांबलेले आहेत, तर आता लवकरच लाडकी बहीण योजनेचं जे की KYC आहे तिथं सुरू होईल, तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल। परंतु आता सध्या कोणती अपडेट आलेली नाही की साईट इथं सुरू आहे म्हणून। आता नवीन फॉर्मबद्दल एक अपडेट आलेली आहे, आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे। त्या संदर्भात आता कोणत्या मुलांना पैसे तर मिळत आहेत, जे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये इथं जमा झालेले आहे मार्च आणि एप्रिलचे। आता बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, DBT ऑन, KYC कंप्लीट, अर्ज अप्रूव्हल, यादीत नाव असणे आवश्यक आहे, मोबाईल नंबर चालू असणे आवश्यक आहे। याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींना जे काही पैसे इथं जमा झालेले आहे मार्च आणि एप्रिलचे एकत्र 3000 रुपये खात्यामध्ये आलेलेच आहे। आता या लाभार्थ्यांचे पैसे ज्यांना कोणाला पैसे आले की नाही कमेंट करून नक्की सांगा। आता याचप्रमाणे मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। त्या पाठोपाठच आता मेचे देखील 1500 रुपये लाडक्या बहिणींना इथं जमा होत आहे। आता याचप्रमाणे ज्यांनी KYC केलेली आहे, आता तुमची KYC राहिलेली असेल तर लवकरच त्या संदर्भात जे की KYC संदर्भात अपडेट येईल, जेव्हा पोर्टल सुरू होईल त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता यामध्ये बँक सर्व्हरचा समस्या असू शकते, DBT, KYC, आधार नाव वेगळं, बँक पासबुकवर नाव वेगळं, यामुळे देखील पैसे आलेले नसेल। लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरू करण्यासाठी ज्यांचे कोणाचे पैसे बंद झालेले आहेत सर्वप्रथम तुम्हाला KYC करायची आहे। आता सध्या साईट बंद आहे, जसे सुरू होईल त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। याचप्रमाणे KYC तुम्हाला
बँकेची केली की नाही हे महत्त्वाचं आहे. बँकेची KYC केलेली नसेल तर लगेच करा. याचप्रमाणे DBT लिंक आहे की नाही तपासा. यानंतर तुमचं इथे 2 नंबरला DBT. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकचं DBT जर ऑन नसेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाते. हे जर ऑन नसेल तर तुमचे पैसे थांबलेले असेल, लगेच तपासा बँकमध्ये जाऊन. यानंतर आधार लिंक आहे की नाही. बरेच बँक पासबुकला आधार लिंक नाही महिलांचे, म्हणून पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाही. अर्ज स्टेटस. तर आता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, मोबाईल नंबर टाका आणि OTP टाकून लॉग इन करून तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला सर्वप्रथम तपासून घ्यायचं आहे. यानंतर बँक पासबुक अपडेट करा. यामध्ये मिनी स्टेटमेंट काढा, बँक पासबुक चेक करा की तुमचे पैसे आले की नाही, किंवा तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून पैसे का आलेले नाहीत, अर्ज पेंडिंग का आहे, KYC समस्या, DBT बंद, यादीत नाव का नाही, या 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. तर लगेच कॉल करा व लाडकी बहीण योजनेचे मेचा हप्ता जे की 1500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे व तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे पैसे 3000 रुपये आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर मेचा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींना थेट DBTच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. एकाच वेळेस सर्वांना पैसे इथं येणार नाही. 10 ते 15 दिवस देखील इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते.